अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे होळी, हुताशनी पौर्णिमा. अतिशय महत्त्वाचा दिवस. होळी जेव्हा आपण साजरी करत असतो तर होळीच्या दिवशी खूप जास्त उपाय केले जातात, सेवाही केली जाते आणि उपायही केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत की आपण जे काही उपाय बघितले आहेत त्याच्याच बरोबर नेहमी आपण मग पौर्णिमा असो किंबहुना अमावस्या असो तेव्हा आपण एक दीपदान करत असतो. त्याच पद्धतीने आजही आपल्याला म्हणजे होळीच्या दिवशी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तुमचं स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल तरी पण तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता. आणि हा जो दिवा आहे ना, हा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे. सकाळी जेव्हा तुम्ही उठता, घरातले म्हणजे आपण घर वगैरे स्वच्छ करतो, तुमची अंघोळ झाली की लगेच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा ते बघूया. सगळ्यात आधी उद्या पौर्णिमा असल्यावर म्हणजे उद्या पौर्णिमा असल्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण करणार आहोत, उंबऱ्याची पूजा करणार आहोत, मुख्य दरवाजा स्वच्छ करणार आहोत. आता जेव्हा मुख्य दरवाजा स्वच्छ होतं, उंबऱ्याला हळदीचं लेपन होतं, त्याच्याबरोबर काय करायचं, आपला जो दरवाजा आहे ना त्याला गुलाल लावायचा असतो. होय, आता हा केंद्रातला उपाय आहे, बऱ्याच महिलांना माहिती आहे तरी पण सांगते. थोडासा गुलाल घ्यायचा हातात आणि संपूर्ण दरवाजावर असा पसरवायचा. थोडाफार त्याला लागेल, आता असं प्रॉपर तर लागणार नाही, पण संपूर्ण दरवाजावर गुलाल लावायचा आहे. कोरडा, पाण्यात मिक्स करायचा नाही, गुलाल कोरडा लावायचा. ते झालं. उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं की त्या हळदीच्या लेपनावर सुद्धा गुलाल लावायचा सोनी. आणि हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो, जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा असतो. आणि हा जो दिवा आहे तो पण वर्षातून एकदाच केला जातो, जो आपल्याला होळीच्या दिवशीच करायचा असतो. तर मुख्य दरवाजावर पण तुम्हाला गुलाल लावायचा आहे आणि खाली जो उंबरा आहे त्याच्यावर पण तुम्हाला थोडं थोडं गुलाल टाकायचा आहे. हे करून झालं तर आपल्या उंबऱ्यावर, आता उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे. मग तो तुम्ही लेफ्टला म्हणजे तुम्ही उंबऱ्याच्या मधोमध लावा, उजव्या साईडला लावा किंवा डाव्या साईडला लावा. उंबऱ्यावर लावायचा आहे. पण दिवा लावत असताना आपले पण लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण साड्या घालतो तर जाणं येणं होतं, तर तो दिव्याला म्हणजे दिव्यामुळे आपल्याला काही त्रास नको व्हायला. तो जो दिवा आहे आपल्याला माहिती आहे की आपण जर डाव्या साईडने जातो तर तुम्ही उजव्या साईडला दिवा लावा किंवा जर उजव्या साईडला जाणार असेल तर डाव्या साईडला दिवा लावा. या पद्धतीने. ताई आमच्याकडे उंबरा नाही आहे किंवा कुठला पण उंबरा असेल, आता भाड्याच्या घरात आपण ते चेंज करू शकत नाही, मग अगदी तुमचा कुठलाही उंबरा असेल त्याच्यावर पण तुम्ही हा उपाय करू शकता. आणि जो दिवा आहे तो मध्ये लावायचा. तर दिवा कसा लावायचा, तर एखादी पंती घ्या. तुम्हाला माहिती आहे की दिव्याचा जो काही प्रकार म्हणजे दिव्या डायरेक्ट जमिनीला स्पर्श होता कामा नये. एखादी वाटी घ्या किंवा एखादी डिश घ्या, त्या डिशवर तो दिवा ठेवायचा आहे आणि 2 वाती मिळून एक वात बनवायची असते. 2 वाती असतात ना अशा, या पद्धतीने मोठ्या, अशा 2 वाती बनवायच्या. वाती घेताना मोठा घ्या, कारण द्विमुखी, एका वातीला 2 तोंड करून म्हणजे दोन्ही दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे, म्हणून द्विमुखी दिवा लावायचा असतो. आता तो कसा लावायचा, वात घ्यावी, त्याच्यात घरातलं कुठलं जे तेल असेल ते अवेलेबल असेल ते टाकायचं आणि त्याच्यावर अख्खे काळे उडीद 11 अख्खे काळे उडीद. त्या उपायामध्ये असं सांगितलं आहे की 11 काळे अख्खे उडीद. आता हे टाकू का ते टाकू का नाही, उडीद सांगितले 11, सांगितलं 11 आणायचं. दुकानात तुम्हाला कुठे पण मिळेल काळे उडीद तुम्हाला त्याच्यात टाकायचे आहे. तेल कुठलं पण असेल तरीच चालत. त्या दिव्याला गंध, पुष्प, फुल अर्पण करायचं आहे. अगरबत्ती, धूपदीप ओवाळायचे आहे. त्याच्याबरोबर तो जो दिवा तुम्ही लावणार आहे तर तो पूर्व आणि पश्चिमी, कारण जेव्हा वात आपण अशी करतो तर पूर्वेला वात म्हणजे समजा जर पूर्वेला वात आली तर त्याची अपोजिट डायरेक्शन ही पश्चिम असते, म्हणून असा दिवा लावायचा, असा ह्या प्रकारचा. की तर दिवा असा लावायचा आहे की एक वात जर पूर्वेला आली तर दुसरी वात ही पश्चिमेला येईल. अपोजिट डायरेक्शनने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा मधोमध तुम्ही ठेवू शकता. दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हे का होतं तुम्हाला सांगते. काही काही घरात असं असतं ना, कमी पगार आहे, छोटं घर आहे पण आनंद आहे, कारण तो पगार टिकतो. थोडक्यात काय, लक्ष्मी स्थिर राहते. आणि काही काही घरात असं आहे, खरंच लाखात पगार आहे पण पैसा टिकत नाही. येण्याचा मार्ग जरी एक असतो कमवणारा, पण जाण्याचे मार्ग 100 असतात. पण अगदी 10 तारखेलाच पगार संपून जातो. त्याला आपण धनहानी म्हणतो की आमचं किंवा पैसा टिकत नाही. ताई खूप पैसा आहे आमच्याकडे पण तो पैसा टिकत नाही. तर त्याच्यासाठी होळीच्या दिवशी हा उपाय करायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन करत असता तेव्हा प्रार्थना करायची असते की माझ्या आयुष्यातील जी काही लक्ष्मी आहे, आमच्या घरातील जी काही चंचल आहे ती स्थिर होऊ दे आणि अष्टलक्ष्मीने माझ्या घरात वास करू दे. कारण चंचल लक्ष्मी असते, पैसा खूप येतो पण जाण्याचे पण तेवढे 100 मार्ग असतात. यायचा मार्ग जर एक असेल तर जाण्याचे 100 मार्ग असतात. त्याच्याचमुळे आपल्याला हे करायचं आहे की तो दिवा लावायचा आहे. आणि अगदी सकाळी तो दिवा लावला, अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी लावलं तरी हरकत नाही. किंवा सकाळी जेव्हा
तुम्हाला शक्य असेल तेव्हा लावावा. जेवढ्या वेळ तेवत राहील तेवढ्या वेळात तो तेवत राहावा. संध्याकाळपर्यंत राहिलं तर अतिशय उत्तम पौर्णिमेच्या कालावधीमध्ये. नाही शक्य होत कारण हवा येते प्रत्येक वेळेस देवाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. मग ताई तो दिवा लावल्यावर सेफ्टी डोअर लावू शकतो का? तुमची इच्छा असेल तर लावू शकता, किंवा मेन डोअर लावू शकतो का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता. फक्त उपाय करत असताना आपल्याला पण त्रास होणार नाही आणि शेजारच्यांना पण त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. या पद्धतीने उद्या एक दीपदान तुम्हाला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पंथी आणि जे काही काळे उडीद आहे ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचे आहे. निर्माल्यात आपण ज्या वस्तू टाकत असतो किंवा अगदी तुम्ही घंटागाडीत टाकलं तरी हरकत नाही. या पद्धतीने तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.